ही आहे पेऱ्यातील घारेकाटे मच्छी। तर आज आपण ह्याचे फ्राय करणार आहोत। तर मला ही मच्छी भेट म्हणून आलेली होती। हे समुद्रातले मासे आहेत, तर एकदम ताजे ताजे मला आणून दिलेले होते। तर हे क्लीन करायला लागणार आहेत आणि त्याच्यावरती खूप खवलं असतात। तर मी आता ह्या सगळ्या माशांची खवलं काढून घेते आणि मग नंतर आपण त्याचे पीस कट करून घेणार आहोत। आता बघा ह्याची व्यवस्थित खवलं काढून घेतली मी। आता ह्याचे जे पंख आहेत ते मी कट करून घेते आणि मग त्याचे आपण पीस करूयात। जी थोडे साईजने छोटे आहेत ते आपण अख्खेच फ्राय करणार आहोत आणि जे बऱ्यापैकी साईजने आहेत त्याला आपण कट करून घेऊयात। सो आता हे सगळ्यांचे मी जे त्यांचे पंख आहेत ते कापून घेते। आता बघा हे सगळे कापून घेतलेले आहेत मी। आता आपण ही फिश कट करून घेऊया। ही जी घारेकाटे मच्छी आहे ती खूपच फ्रेश आहे, म्हणजे एकदम पकडून एकदम लगेचच आणून दिलेली होती ती, त्याच्यामुळे खूपच फ्रेश होती। आणि अशी जी फ्रेश मच्छी असते ती खायला देखील त्याची चव वेगळीच असते। सो आता आपण हे कट करून घेऊया पीसमध्ये। जे मोठे आहेत त्यांना मी थोडे छोटे पीस करते आणि जे छोटे मासे आहेत त्यांना आपण असेच अख्खे ठेवूयात। तर आता मी हे सगळे कट करून घेते। हे मासे कट करून झाल्यावर आपण व्यवस्थित क्लीन करून धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ। आणि आता आपण त्याला मॅरिनेशनसाठी तयारी करूयात। त्यासाठी मी आता मीठ घालून घेते। त्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग घालूयात, हळद घालून घेऊयात, घरचा जो मसाला आहे तो आणि लाल तिखट घालून घेऊयात। चवीप्रमाणे तुमचं जसं तुम्हाला तिखट लागते त्याप्रमाणे तुम्ही तिखट घाला। यानंतर आपण ह्याच्यामध्ये धणे पावडर घालून घेऊयात आणि थोडा आपण आता गरम मसाला घालणार आहोत। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात, त्याच्यामुळे व्यवस्थित तो मसाला त्याला लागतो। आणि आता मी ह्याच्यामध्ये अगळ घालणार आहे, कोकम अगळ। तुम्ही पाहिजे तर तुम्ही चिंच देखील वापरू शकता। आणि थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट लावून घेणार आहे आणि हे सगळं मी जो आपला मसाला आहे तो आपल्या मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि छानपैकी मॅरिनेशन करायचं आहे। मॅरिनेशन करून झाल्यावर आपल्याला 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे, म्हणजे ती छान मच्छी त्याच्यामध्ये मुरणार आहे आणि मग नंतर आपण त्याला फ्राय करायला घेऊयात। आता आपली ही मच्छी छान मुरलेली आहे, 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण ही फ्राय करायला घेऊयात। सो फ्राय करण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेते आणि त्या तांदळाच्या पिठामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण हिंग घालून घेऊयात, त्यानंतर हळद आणि लाल मिरची पावडर घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर तुम्ही पाहिजे तर ह्याच्यामध्ये थोडा रवा ॲड करू शकता। मी नाही ॲड केला आहे, मी तांदळाच्या पिठावरच ते फ्राय करणार आहे। आता आपण फिश फ्राय करण्यासाठी तवा तापवायला ठेवूयात आणि आता तेल घालून घेऊयात आणि तेल आपलं गरम झालं की आपण फ्राय करून घेऊयात फिश। आपलं तेल आता तापलेलं आहे। आता ह्याच्यात मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातल्यात। याने काय होतं, त्याला जरा लसणाचा जो फ्लेवर आहे तो येतो आणि मस्त फिश फ्राय छान लागते। आणि हा जो लसूण आहे तो पण खायला छान लागतो, तो फ्राय झालेला असतो। तर आता आपण फिश फ्राय करायला सुरुवात करूयात। तर मी ते जे फिश आहे ते व्यवस्थित त्या तांदळाच्या पिठामध्ये असं घोळवून घेणार आहे आणि मग आपण ते गरम तेलामध्ये सोडणार आहोत। आणि अशा प्रकारे आता आपण हे सगळे जे फिश आहेत ते आपण व्यवस्थित दोन्ही साईडनी फ्राय करून घेऊयात। ही फिश एकदम ताजी होती, त्याच्यामुळे ती जो फ्राय करताना तो जो त्याचा एक मस्त सुगंध येत होता तो एकदम छान होता। आणि ताजी ताजी मच्छी खायला जी मजा आहे ती अशी फ्रोझनमध्ये नाही आहे। सो मी आता ही सगळी जी फिश आहे ती आता फ्राय करून घेणार आहे। ह्या ज्या तुकड्या आहेत त्या दोन्ही बाजूने छान फ्राय झाल्यात। सो आता मी अशा तव्याच्या साईडला करते, म्हणजे त्याचं जे तेल जे आहे एक्स्ट्राचं जे निघेल।
आणि आता मी सगळ्या ज्या उरलेले जे आहेत ते सगळे तुकड्या फ्राय करून घेते. तर हे आपले जे घारेकाटे मासे आहेत त्याचे तुकडे आपल्या सगळ्या आता फ्राय झालेले आहेत. सो आता हे खायला रेडी आहेत. मी आता सर्व करून घेते. हे जे मासे आहेत त्याला काटे थोडे जास्त असतात, सो खाताना एकदम सांभाळून खायला लागतं. पण ह्याची जी टेस्ट आहे ती एकदम अल्टिमेट असते. तर तुम्हाला कधी खायला मिळाले तर जरूर खा आणि असे फ्राय करून बघा, किंवा तुम्ही ह्याचं कालवण जरी केलं तरी खूप छान लागतं. तर अशा प्रकारे आजची आपली ही जी रेसिपी होती, पेऱ्यातले घारेकाटे फ्राय केलेले आहेत, ते रेडी आहेत खाण्यासाठी. तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी करून बघा. आणि आपली रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.